हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे राज सर मॅथ्स क्लासमध्ये. तर स्ट्रेट लाईनमध्ये आज आपला टॉपिक आहे फॅमिली ऑफ स्ट्रेट लाईन्स. थोडा युनिक टॉपिक आहे कारण की कन्सेप्ट थोडासा वेगळा आहे आणि बऱ्याच ठिकाणी यूज होतो कन्सेप्ट. बघा, फॅमिली म्हणजे काय असते सगळ्यांना माहिती आहे. फॅमिली म्हणजे एक कुटुंब. त्या कुटुंबाची खास गोष्ट काय असते की जवळपास सर्वांचं सरनेम सेम असते. तर इथे पण जेव्हा एक स्ट्रेट लाईनच्या फॅमिलीची आपण गोष्ट करतो त्याच्यामध्ये काहीतरी एक कॉमन पाहिजे. आता कॉमन राहण्यासाठी आपल्याकडे दोन गोष्टी आहेत, एक तर स्लोप आहे किंवा पॉईंट आहे. तर जर स्लोप कॉमन असेल तर ते पॅरलल लाईनची फॅमिली झाली किंवा परपेंडिक्युलर लाईनची फॅमिली झाली. परपेंडिक्युलर जरी असेल तरी ऑब्व्हियसली एकमेकाला काय असणार आहे, पॅरलल. आणि सेकंड केस काय की ती लाईन एकमेकाला काय असेल, इंटरसेक्ट करणारी. आता फॅमिली म्हणजे खूप सारे. उदाहरणार्थ समजा ही एक लाईन आहे, ही एक दुसरी लाईन आहे. तर आपण नाव द्यायचं, या लाईनचं नाव आहे a1x b1y plus c1 equal to 0. या दुसऱ्या लाईनचं नाव आहे सपोज a2x plus b2y plus c2 equals to 0. आता सपोज हे दोन्ही जे लाईन आहे ते एका पॉइंटला इंटरसेक्ट करणार आहे, तर कंपल्सरी आहे. अनलेस दोन लाईन पॅरलल आहे, म्हणजे जर पॅरलल असेल तर ते इंटरसेक्ट करणार नाही. पण ते सोडून बाकी प्रत्येक वेळेस दोन लाईन एकमेकाला नेहमी काय करणार आहे, इंटरसेक्ट एका पॉइंटवर. आता सपोज याच इंटरसेक्शन मधून बऱ्याच लाईन पास करताय. समजा आता या इंटरसेक्शन मधून खूप साऱ्या लाईन पास केल्या. ही आपली L1 आहे, L2 आहे, अजून खूप साऱ्या लाईन पास केल्या. पण या सगळ्या लाईनची खासियत काय की सगळ्या लाईन या एका पॉइंट वरून पास होत आहे. ठीक आहे. तर या केसला आपण म्हणू शकतो की दिस इज अ फॅमिली ऑफ लाईन. दिस इज फॅमिली ऑफ लाईन पासिंग थ्रू अ पॉइंट. पासिंग थ्रू अ पॉइंट. एका पॉइंट मधून पास होणारे सगळे काय, फॅमिली ऑफ लाईन्स आहे. एकाच पॉइंट मधून, म्हणजे सगळं इंटरसेक्शन पॉइंट सेम आहे. मग आता यात काय काय गोष्टी आपल्या समजण्यासारख्या. सगळ्यात पहिला पॉइंट पहिला पॉइंट लक्षात ठेवा. काय पहिला पॉइंट काय सांगतो मी, पहिला पॉइंट लक्षात ठेवा, सिंपलच आहे, अंडरस्टँडिंग वर काम चालते. तर एक्झाम्पल साठी समजा इथे आपल्याकडे एक लाईन आहे, ठीक आहे, एक दुसरी लाईन आहे, तीच आपली लाईन आहे, फक्त मी सेपरेटली काढतोय L1 आणि L2. ओके. तर जर मी या लाईन वरून परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचा प्रयत्न केला, डिस्टन्स ना परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असते, परपेंडिक्युलर ड्रॉप केलेला आणि दोघा लाईन मधला फरक. तर जर या लाईन पासून या लाईन पर्यंत मला डिस्टन्स काढायचा असेल तर काय होणार, परपेंडिक्युलर नाही आहे आणि डिस्टन्स काय होत चाललंय, 0 होत चाललाय. ते समजा ही सोडून आणखी एक तिसरी लाईन घेतली आपण, समजा L3, किंवा चौथी लाईन घेतली L4, किंवा आणखी एक लाईन घेतली पाचवी L5. या सगळ्या लाईन मध्ये जर मी डिस्टन्स काढतो म्हटलं L1 किंवा L2 सोबत, डिस्टन्स किती असणार आहे, 0. का बरं, कारण की सगळे एकाच पॉइंट म्हणून काय होत आहे, पास होत आहे. तर मी असं म्हणू शकतो की इफ या केसमध्ये, तर हे कन्सेप्ट फक्त लिहिताना वर्डिंग मध्ये, की इफ कुठला डिस्टन्स, इफ परपेंडिक्युलर डिस्टन्स किंवा डिस्टन्सेस फ्रॉम नंबर ऑफ लाइन्स, खूप सारे लाइन्स, फ्रॉम नंबर ऑफ लाइन्स टू अ गिवन लाइन, एका लाइन सोबत, किंवा नंबर ऑफ लाइन्स टू अ गिवन लाइन, एका लाईनवर, इज 0. आता हे डिस्टन्स काय झालंय, 0 डिस्टन्स झालं. याचा अर्थ काय की या दोघांमध्ये जास्त डिस्टन्स आहेच नाही. 0 डिस्टन्स आहे म्हणजे काय, तर दोघं लाईन कुठे जाऊन इंटरसेक्ट करणार आहे. इंटरसेक्ट करते म्हणजे दोघांमध्ये काहीही डिस्टन्स नाही राहिलं. आणि असं असेल तर देन ऑल दोज लाईन्स, जे काही लाईन्स सगळ्या, ऑल दोज लाईन्स will pass from a fixed point. ते सेंटेन्स आहे ऑब्वियसली. जर सगळ्या ह्या जेवढ्या काही लाईन्स आहे, सगळ्या लाईनचा डिस्टन्स किती आहे, L1 सोबत 0 आहे,
L1 सोबत ह्या L2 L3 L4 L5 या सगळ्या लाईनचा डिस्टन्स किती आहे 0 आहे. 0 म्हणजे सगळे लाईन कुठून पास होत आहे एका फिक्स पॉइंट मधून पास होत आहे तेच मी इथे लिहिलेलं आहे. राईट सिंपलचा कन्सेप्ट आहे. आता जर ही गोष्ट प्रूव्ह करायची असेल हे प्रूफ समजा मी या साईडला लिहितो. प्रूफ काय की सपोज लेट आपल्याकडे एक लाईन आहे ओके ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. ठीक आहे. आता मी काय करणार आहे प्रत्येक लाईन सोबत डिस्टन्स काढणार आहे. ठीक आहे. प्रत्येक लाईन वरचा एक रँडम पॉइंट घेणार आहे समजा जसं लाईन 2 वरचा पॉइंट घेणार आहे लाईन 3 वरचा लाईन 4 वरचा. सो डिस्टन्स काय असणार आहे बेसिकली axi म्हणजे कुठली पण लाईन असू द्या प्लस byi हा पॉइंट xi दुसऱ्या लाईनवर कुठल्या तरी सेकंड थर्ड फोर्थ किंवा फिफ्थ प्लस c हा आपला डिस्टन्स फॉर्म्युला होता आणि डिवायडेड बाय √a² प्लस b². आणि आपण काय म्हटलं तर सगळे डिस्टन्स किती आहे 0 आहे म्हणजे सगळ्याचं समेशन पण किती राहणार आहे 0 राहणार आहे. i = 1 2 सपोज जे काय असेल तुमचे n सगळ्याचं डिस्टन्स किती राहणार आहे 0. सो दिस इज इक्वल टू 0. डिनॉमिनेटर कॉन्स्टंट आहे व्हेरिएबलने हा तिकडे जात चालते. आपल्याला काय भेटलं बेसिकली समेशन i = 1 to n axi प्लस byi प्लस c = 0. आणि बघा याच्यामध्ये a कॉन्स्टंट आहे b कॉन्स्टंट आहे c कॉन्स्टंट आहे आणि समेशन आपण प्रत्येकाचं सेपरेटली घेऊ शकतो. बस सगळ्याचं सेपरेट समेशन घ्या तुम्हाला मिळणार आहे a * समेशन xi प्लस b * समेशन yi प्लस c * समेशन काय असणार आहे व्हेरिएबल आहेच नाही कुठला. तर आपण काय केलं सगळंच काय केलं आपण समेशन केलं. पण एक महत्त्वाचा पॉइंट आहे इथे की जेव्हा आपण c ला ऍड करतो किती वेळेस ऍड केलाय एक वेळा c इथे ऍड झाला दुसऱ्या वेळेस केला तिसऱ्या वेळेस किती वेळा ऍड करतो आपण n टाइम्स. दिस इज बेसिकली c आहे. आपलं ओरिजिनल इक्वेशन ax by c आहे. मी काय करेल सगळ्याला n ने डिवाइड करेल. सो डिवाइड बाय n डिवाइड बाय n डिवाइड बाय n n आणि n कॅन्सल. आता जे माझं इक्वेशन बनलं ते इक्वेशन आहे a * समेशन xi अपॉन n प्लस b * समेशन yi अपॉन n प्लस c = 0. जर ही लाईन आणि ही लाईन दोन्ही लाईन जर सेम असेल जर दोन्ही लाईन सेम असेल याचा अर्थ काय की हा x पॉइंट काय असणार आहे हा असणार आहे हा y पॉइंट काय असणार आहे हा असणार आहे. सो इथून आपल्याला काय म्हटलं आहे देअरफॉर जो इंटरसेक्शन पॉइंट आहे सो देअरफॉर इंटरसेक्शन पॉइंट म्हणा किंवा हा आपला फिक्स पॉइंट ज्याची आपण गोष्ट करतो तो फिक्स पॉइंट काय असणार आहे समेशन ऑफ xi where i is equals to 1 to n divided by n and summation of yi where i is equals to 1 to n divided by n. तो अशा किती काही n नंबर ऑफ लाईन असू द्या या सगळ्या लाईनने मी कुठून पास होणार आहे या xi y च्या एव्हरेज मधून पास होणारी आहे. ठीक आहे. एक हा ते समजा एक आता एक समजा कन्सेप्ट झाला. कन्सेप्ट काय सांगते की एक फिक्स पॉइंट मधून पास होत आहे राईट. हा कन्सेप्ट काय सांगतो आपल्याला की आपण एक फिक्स पॉइंट मधून पास होत आहे. ओके नो प्रॉब्लेम हे तर ठीक आहे यात काही इश्यू नाही. फिक्स पॉइंट मधून पास होत आहे. फिक्स पॉइंट पण आपल्याला मिळाला. असे किती लाईन्स आहे n नंबर ऑफ लाईन्स आणि बाकीचे पॉइंट्स कुठे आहे दुसऱ्या लाईन वरचे आहेत तिथून आपण सॉल्व्ह केलेला आहे. सगळ्याचा डिस्टन्स आपल्याला मिळाला फिक्स पॉइंट मिळाला. पण याचा ऍक्च्युअल सिग्निफिकन्स काय सिग्निफिकन्स आता आपण बघूया. ओके तर सेकंड पॉइंट जो आपल्याला समजा तो समजा बघा काय आहे या पॉइंट मधून लाईन पास होत आहे बरोबर. मग आपल्याकडे पॉइंट फिक्स आहे फिक्स पॉइंट आहे. कुठली लाईन डिफाईन करायला आपल्याला दोन गोष्टी पाहिजे असतात एक पॉइंट आणि एक स्लोप. समजा या लाईनचा काहीतरी स्लोप आहे या लाईनचा दुसरा स्लोप आहे या लाईनचा तिसरा स्लोप आहे चौथा स्लोप असे स्लोप काय होत चालले बदलत चालले. मी काय म्हणतो लेट्स ॲज्युम की slope of line is variable. Slope of line is varying किंवा variable आहे. स्लोप प्रत्येक वेळेस बदलत चाललाय फक्त काय पॉइंट फिक्स आहे. एक फिक्स पॉइंट मधून पास होता फक्त काय बदलत चाललाय स्लोप बदलत चाललाय. मग जर स्लोप बदलत चालला याचा अर्थ की ही जी रॅन्डम लाईन आहे कुठली पण एक लाईन ही घ्या किंवा ही घ्या या लाईनचा स्लोप याच्या काहीतरी टाइम्स असेल या लाईनचा स्लोप याच्या काहीतरी टाइम्स असेल म्हणजे लेट्स से
देअर एक्झिस्ट एक कुठलं तरी घ्या, देअर एक्झिस्ट LMN स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, LMN which belongs to real number such that असे काहीतरी नंबर आहे such that की A जो आहे, जो नवीन नंबर येणार आहे A1 किंवा हा A2 पकडा, हा पहिल्या नंबरचा मल्टिपल आहे, M जो आहे दुसऱ्या नंबरचा मल्टिपल आहे, N जो आहे तो तिसऱ्या नंबरचा मल्टिपल आहे. दिस इज इक्वल्स टू 0. म्हणजे हा काहीतरी नंबरचा मल्टिपल असेल, हा याच्या काहीतरी नंबरचा मल्टिपल असेल, हा याच्या काहीतरी नंबरचा मल्टिपल असेल, हा याच्या काहीतरी नंबरचा मल्टिपल असेल. मग जर मल्टिपल आहे म्हणजे स्लोप काहीतरी बदलला, आता आपला स्लोप बदलला, फिक्स पॉईंट सेम आहे, फक्त काय बदलला, स्लोप बदलला आहे. जर स्लोप बदलला असेल तिथून आपल्याला काय मिळणार बघा, इथून मी सी ची व्हॅल्यू काढतो कारण की सी कॉन्स्टंट आहे, हे सगळं तिकडे गेलं. सो मायनस LA प्लस MB डिवाइड बाय N इज इक्वल्स टू काय झालं, सी ची व्हॅल्यू. आता हे सी ची व्हॅल्यू मी आपल्या साध्या इक्वेशन मध्ये पुट करतो. फॉर लाईन एक व्हेरिएबल लाईन आहे, फॉर लाईन व्हेरिएबल लाईन का आपण म्हणतो, तिथे आपल्याला A ची व्हॅल्यू माहिती नाही, B ची व्हॅल्यू माहिती नाही, C ची व्हॅल्यू माहिती नाही, पण ही लाईन या फॅमिली मधलीच आहे. परत सांगतो काय म्हणायचं, पॉईंट फिक्स आहे, एक लाईन आहे, मला वेगवेगळ्या लाईनच काढायचे असेल तर मला काय चेंज करावं लागेल, फक्त स्लोप चेंज करावं लागेल. म्हणजे जर स्लोप बदलायचा असेल, समजा एक माझा स्लोप 3 असेल आणि दुसरा काहीतरी असेल समजा 5 काहीतरी असेल, तर हा जो 5 आहे या 5 ला मी काय लिहू शकतो की हा स्लोप या आधीच्या स्लोपच्या किती 5/3 टाइम्स आहे, नाही सॉरी, हा जो स्लोप आहे 5, जर मला 5 स्लोप काढायचा असेल तर 5 स्लोप कसा भेटणार आहे, ह्या आधीच्या स्लोपच्या 1/3 टाइम्स आहे ना, हा आधीचा स्लोप माझा 3 आहे आणि त्याच्या 1/3 टाइम्स काय आहे, नवीन स्लोप आहे. म्हणजे आधीचा स्लोप दुसऱ्याच्या काहीतरी मल्टिपल मध्ये, आणि तो मल्टिपल कसा आहे, रिअल नंबर आहे. पण जर याच्यामध्ये मी सी ची व्हॅल्यू पुट केली तर बघा काय होणार आहे की AX प्लस BY मायनस आता LA प्लस MB डिवाइड बाय N इक्वल टू 0, राईट. मायनस व्हॅल्यू पुट केली. आता मी A वाले कोएफिशिएंट जवळ आणतो. सो A आतमध्ये काय आले ते X, इथे काय मायनस L बाय N प्लस B जर कॉमन काढला, B किती झालाय, परत सेम Y मायनस M बाय N इक्वल्स टू 0. आता लक्षात ठेवा A आणि B काय कॉन्स्टंट्स आर बिलॉंग टू रिअल नंबर. ठीक आहे, A आणि B आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंट्स आर बिलॉंग्स टू रिअल नंबर, तिथे लाईनचे कॉन्स्टंट आहे. मग A 0 राहू शकत नाही, B 0 राहू शकत नाही, कारण की दोन्ही जर 0 राहिले तर अर्थ काय होणार त्याचा, जर दोन्ही 0 झाले तर याचा अर्थ काय, लाईनच नाहीये. त्या दोघांची व्हॅल्यू 0 होऊ शकत नाही. मग जरी दोघांची व्हॅल्यू 0 होऊ शकत नाही याचा अर्थ एक तर आपला x मायनस L बाय N इक्वल टू 0 आहे किंवा y मायनस M बाय N इक्वल टू 0 आहे. जर आपण असं अज्युम केलं तर आपल्याला मिळालं x इज इक्वल्स टू L बाय N आणि y इज इक्वल्स टू M बाय N. म्हणजे हा काय झाला, दिस टू इज कुठल्याही पॉईंटसाठी कुठल्याही लाईनसाठी दिस बिकम्स फिक्स पॉईंट. आधी आपण दुसरं रिलेशन बघितलं होतं, त्याच्यामध्ये आपण परपेंडिक्युलर डिस्टन्सच्या फॉर्ममध्ये बघितलं होतं. या केसमध्ये आपण काय बघितलंय, सॉरी फिक्स पॉईंट, या केसमध्ये आपण काय बघितलंय, स्लोपच्या फॉर्ममध्ये फिक्स पॉईंट. सो आपण परत म्हणू शकतो की जर अशा खूप n नंबर ऑफ लाईन्स असेल ज्याचा रिलेशन काय आहे की LA प्लस MB प्लस NC इक्वल टू 0 होत असेल तर अशी लाईन हमेशा या फिक्स पॉइंट मधून पास होते. आता जनरल केसमध्ये एकदम समजा हे पण जनरल रिलेशन काय की सपोज आपल्याकडे एक लाईन आहे, ही लाईन पहिली, ही लाईन दुसरी, आपलं असते L1 इज इक्वल्स टू किंवा L1 इज A1x B1y प्लस C1 इक्वल टू 0. ही आपली पहिली लाईन आहे, ही आहे आपली एक पहिली लाईन. ठीक आहे, एक दुसरी लाईन काढून बघू. सो लाईन L2 जी आपल्याला दिली ऑलरेडी, परत A2x B2y प्लस C2 इक्वल टू 0. आता बघा दोन्ही साईडला 0 आहे. मी काय करतो, L1 ला तसंच ठेवतो आणि L2 ला लॅम्बडा टाइम्स मल्टिप्लाय करतो. आता परत इथे पण 0 प्लस लॅम्बडा टाइम्स 0 झाला. लेफ्ट हँड साईडला फक्त L2 ला लॅम्बडाने मल्टिप्लाय केलं, इथे पण होणार, इथे पण होणार. चेंज करायला याच्यामध्ये चेंज असं झाला की लॅम्बडा काय आहे, तो आधीचा हाच लॅम्बडा होता, एक काहीतरी
रॅन्डम कॉन्स्टंट, हा एक लॅम्बडा समजून घे ज्याने आपण मल्टिप्लाय करतो. एक्झॅक्टली हा नाही आहे, पण एक काहीतरी लॅम्बडा थोड्या वेळ पहिले आपण बघितलं होतं की जर सपोज, ठीक आहे, मग याचा अर्थ काय झाला, जर हा लॅम्बडा आणि मी L2 ला मल्टिप्लाय केलं, जशी जशी लॅम्बडाची व्हॅल्यू बदलली, जशी जशी लॅम्बडाची व्हॅल्यू बदलेल, उदाहरणार्थ या केसमध्ये हा आपला लॅम्बडा आहे, याची व्हॅल्यू सध्या किती आहे 1/3 ठेवली, मग याची व्हॅल्यू किती झाली 5 झाली. जर लॅम्बडाची व्हॅल्यू बदलली 1/4 केली तर नवीन स्लोप काय बनणार 5/4. लॅम्बडाची व्हॅल्यू 7 ठेवली तर 1/7 किंवा 5 ठेवली तर आणखी काही 5/25. लॅम्बडाची व्हॅल्यू बदलली म्हणजे स्लोप बदलला, स्लोप बदलला म्हणजे काय, खूप साऱ्या लाईन्स मिळाल्या, कुठून पास होत आहे, एका फिक्स पॉईंट मधून. लॅम्बडा काय डिसाइड करते आपल्याला की हा असा एक कॉन्स्टंट आहे की ज्याने मल्टिप्लाय केल्यावर इक्वेशन काय होता है 0 होता है. आणि ऑब्वियसली केस काय, लॅम्बडा शुड नॉट बी इक्वल टू 0, कारण की हा 0 झाला म्हणजे मग इक्वेशन लिहायची काही सेन्स बनत नाही. हे जे नवीन इक्वेशन बनलं L1 प्लस लॅम्बडा टाइम्स L2 इक्वल्स टू 0, हे इक्वेशन आपल्याला काय सांगितले, दिस इक्वेशन इज अ फॅमिली ऑफ लाईन्स. दिस इज द इक्वेशन ऑफ फॅमिली ऑफ लाईन्स. आणि ऑब्वियसली जर तुम्हाला फिक्स पॉईंट पाहिजे असेल त्याचा अर्थ हा L1 आणि L2 कुठून पास व्हायला पाहिजे, सेम कॉन्स्टंट मधून. हा L1 आणि L2 कुठून पास होणार आहे, एका फिक्स पॉईंट मधून. सो देअरफॉर आणखी आपल्याला मिळू शकते सॉल्विंग L1 and L2 we get intersection point. इथे इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवायची काय, परत सांगतो मी, जर तुम्हाला फॅमिली ऑफ लाईन्स करायची असेल तर 2 लाईन आहे आपल्याकडे, 2 लाईन मध्ये एक लाईन तशीच ठेवायची, दुसऱ्याला लॅम्बडाने मल्टिप्लाय करायचं, जो रॅन्डमली कुठलाही व्हेरिएबल राहू शकतो, नॉट व्हेरिएबल, कुठलाही नंबर राहू शकतो. सेकंड केस, लॅम्बडाची व्हॅल्यू 0 नाही पाहिजे. तिसरी केस, ही झाली आपली फॅमिली ऑफ लाईनचे इक्वेशन. चौथी गोष्ट, कुठलीही फॅमिली ऑफ लाईन्स नेहमी एकाच पॉईंट मधून पास होतात, फक्त या केसमध्ये अनलेस दे आर पॅरलल. पॅरलल लाईन्स एका पासून पास होत नाही, पण त्याला आपण फॅमिली ऑफ लाईन्स का बरं म्हणतो, कारण की या पॅरलल लाईन्स मध्ये फॅमिलीसाठी जी कॉमन गोष्ट आहे, ती कॉमन गोष्ट कुठली आहे, स्लोप इज कॉन्स्टंट. सांगायचं कळते, पॉइंट्स बदलते, स्लोप कॉन्स्टंट आहे. हे पण काय फॅमिली ऑफ पॅरलल लाईन्स आहे. फॅमिली ऑफ परपेंडिक्युलर लाईन राहू शकत नाही. का बरं, कारण की एका लाईनला एकच लाईन परपेंडिक्युलर राहणार, किंवा जर तुम्ही इथे काढतो म्हटलं असं परपेंडिक्युलर लाईन आणि याला पॅरलल लाईन काढतो, ते ऑब्विसली तुम्ही तर कुठल्या रिस्पेक्ट मध्ये बोलता ते डिपेंड करते. आईच्याकडले रिश्तेदार आहे की बाबाच्याकडले रिश्तेदार आहे. जसं मी या लाईनच्या रिस्पेक्ट मध्ये म्हटलं तर याच्यासाठी ह्या सगळ्या फॅमिली ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स झाल्या, पण या आडव्या लाईनसाठी हे सगळे फॅमिली ऑफ पॅरलल लाईन्स झाल्या. कन्सेप्ट सेम आहे, फक्त पर्स्पेक्टिव्ह किंवा बोलायची दिशा जी आहे ती बदललेली आहे, राईट. तर याला सॉल्व्ह करायला आपल्याला जो भेटतो तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. एक इम्पॉर्टंट आणखी लास्ट गोष्ट सांगायची आहे की जेव्हा कधी तुम्ही इक्वेशन किंवा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढायचं असेल तेव्हा लक्षात ठेवा की हमेशा इक्वेशन असंच लिहिलं पाहिजे, L1 प्लस लॅम्बडा टाइम्स L2. म्हणजे लॅम्बडा तुम्ही कॉमन काढतो, प्लस राहू शकते, मायनस राहू शकते, 0 चालणार नाही, पण पूर्ण लाईन मधून तुम्हाला लॅम्बडा कॉमन काढावा लागेल, नंतर ते L1 आणि L2 चे इक्वेशन बनणार, राईट. तर हा आपला आजचा कन्सेप्ट होता फॅमिली ऑफ स्ट्रेट लाईन्स. याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. टिल देन टेक केअर, बाय बाय.